जर आपला अहिल्यानगर जिल्हा नसता तर देशाची अशी अवस्था झाली असती ज्याचा तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही। अहिल्यानगर जिल्हा नसता तर देशातील अर्ध्यापेक्षा जास्त शेतकरी आजही कर्जबाजारी राहिले असते, कारण शेतकऱ्यांना समृद्धी दिली सहकार या तत्वाने आणि या सहकार चळवळीची मशाल पेटली आपल्या नगर जिल्ह्यात, जिथं उभा राहिला आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना। भारतातील करोडपती शेतकऱ्यांचं गाव हिवरे बाजार हे सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यातच आहे। नगर मधील शिर्डी हे देशातील टॉप 3 धार्मिक स्थळांपैकी एक असून जिथे दरवर्षी 80 लाख पेक्षा जास्त भाविक येतात आणि यामुळे देशाच्या इकॉनॉमीत हजारो कोटींची भर पडते। आपल्या देशातील सर्व घरांमध्ये मिळून 25,000 टन इतकं सोनं आहे आणि सोन्याच्या पारंपरिक दागिन्यांची कला जपणारं महत्वाचं केंद्र म्हणजे आपलं अहिल्यानगर। नगर मधील CRD ज्वेलर्स एक असा सोन्याच्या दागिन्यांचा ब्रँड जो गेल्या 115 वर्षापासून देशभरात गुणवत्तापूर्वक सोन्या चांदीचे दागिने पुरवत आहे आणि नगरच्या या ज्वेलरी ब्रँडने नुकतंच त्यांचं ऑनलाईन स्टोअर सुद्धा लॉन्च केलंय। त्यामुळे तुम्ही तुमच्या पसंतीचे सोन्या चांदीचे दागिने आता फक्त एका क्लिकवर मिळवू शकता आणि या 31 मे पर्यंत CRD ज्वेलर्सच्या ऑनलाईन खरेदीवर 5% सूट सुद्धा आहे। अहिल्यानगर जिल्हा नसता तर आपली मराठी भाषा ही एवढी समृद्ध झाली नसती, कारण आपल्या मराठीतील आद्य ग्रंथ ज्ञानेश्वरी हा ज्ञानेश्वरांनी नेवासे येथील मुक्कामातच लिहिला होता आणि चक्रधर स्वामींनी लीळा चरित्र सुद्धा इथेच रचला। देशातील एकूण डाळिंब निर्यातीपैकी 60% डाळिंब एकट्या नगर जिल्ह्यातूनच निर्यात केली जातात। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातली पहिली मानवी वसाहत सुद्धा या जिल्ह्यात होती। आज देशभरातील रस्त्यांवर तुम्हाला ज्या या रिक्षा दिसतात त्या रिक्षांचा शोध सुद्धा आपल्या नगर जिल्ह्यातच लागलाय। एक सहकारी कारखाना आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील औद्योगिक, शैक्षणिक आणि सोयी सुविधांचा विकास हे तत्व सुद्धा नगर जिल्ह्याने संपूर्ण देशाला दिलंय। त्यामुळे जर आपला अहिल्यानगर जिल्हा नसता तर देशाच्या प्रगतीची, समृद्धीची आणि संस्कृतीची कहाणी अपुरीच राहिली असती। तर आपला नगर जिल्हा अजून कशासाठी प्रसिद्ध आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा।